आवाज हो सर. गणेश मुंडे. आवाज थोडासा आराम करत होता, आता सुरू झालाय. लक्षात आलं? वर्गाच्या स्टुडंटला इन्स्ट्रक्शन देत होतो तो काय. चला लक्ष द्या. तर काल आपण काही गोष्टी शिकलेल्या होत्या, तुम्हाला काय आठवतात नाही आठवतात तुमचं तुम्ही बघा. बरोबर आहे? तर काल काय शिकवलेलं होतं, काय आठवतंय तुम्हाला? काय आठवत नसेल तर बघा. तर आपण शिकलेलं होतं काय, लँग्वेज म्हणजे काय. बरोबर आहे? भाषा कशाला म्हणतात. थोडं मोठं लिहू का? दिसणार थोडस मोठं लिहू म्हणजे सर्वांना दिसेल, आहे का नाही. काल आपण लँग्वेज म्हणजे काय बघितलं. बरोबर आहे का? एक मोठी गोष्ट, महत्वाची गोष्ट बघितली, भाषा कशाला म्हणाली. कारण भाषेलाच व्याकरण असतं. माईक कोण चालू केलंय? सर्वजण माईक बंद करा, कोणी माईक चालू ठेवू नका. लँग्वेज कशाला म्हणतात ते बघितलं. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ लँग्वेज बघितले, भाषेचे प्रकार बघितले. टाइप्स ऑफ लँग्वेज, भाषेचे प्रकार बघितले. त्याच्यामध्ये दोन प्रकार होते. एक बघितला फॉर्मल लँग्वेज, फॉर्मल लँग्वेज, फॉर्मल लँग्वेज. आणि दुसरा प्रकार बघितला इनफॉर्मल लँग्वेज, इनफॉर्मल लँग्वेज. बरोबर आहे? दोन्ही प्रकार बघितले. लँग्वेजचे डेफिनेशन घेतले. बऱ्याच स्टुडंट लँग्वेजची डेफिनेशन पाठही केली, आज केल्या नाही केल्या, आहे का नाही, ते तुम्हाला माहिती. तर लँग्वेज काय आहे हे बघितलं. त्यानंतर लँग्वेजच्या सर्वात छोट्या भागापासून आपल्या पाठाला सुरुवात केली होती. आपण पाठाचं नाव टाकलेलं होतं काल. काय टाकलेलं होतं? अल्फाबेट्स. अल्फाबेट्स ऐकलं टाकलं होतं का? अल्फाबेट्स. बरोबर आहे? मग आज आपल्याला काय शिकायचं आहे? अल्फाबेट्स. म्हणजे मी जसं काल बोललो, ज्याला एबीसीडी येते त्या सर्वांना काय येतं? इंग्लिश येते. काय येते त्या सर्वांना? इंग्लिश येतं. मग इंग्लिश शिकायचं जर असेल तर आपल्याला सर्वात अगोदर काय आलं पाहिजे? अल्फाबेट्स. बरोबर आहे? आता एबीसीडी म्हणायचं नाही, आता काय म्हणायचं? अल्फाबेट्स म्हणायचं. काय म्हणायचं? बरोबर आहे? एबीसीडी. पहिलीच्या गुरुजींना सांगायला पाहिजे होतं की एबीसीडी नाही, अल्फाबेट्स आहे. बरोबर आहे? आपण काय शिकलं? अल्फाबेट शिकलो. असं तुम्हाला शिकवायला पाहिजे होतं, नाहीतर ही अडचण आता उद्भवली नसती. तर सर्वात अगोदर गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे? अल्फाबेट्स काय आहे. बरोबर आहे? अल्फाबेट्स म्हणजे काय? एबीसीडी सर, हे तुमचं उत्तर आहे. बरोबर आहे? व्हॉट इज अल्फाबेट्स? तर त्याचं उत्तर तुम्ही काय देता? सर एबीसीडी. काय उत्तर देता? सर एबीसीडी. बरोबर आहे? तर एबीसीडी हे उत्तर त्याचं नाही. अल्फाबेट्स कशाला म्हणावं? तर अल्फाबेट्स या ठिकाणी आज आपल्याला अल्फाबेट्स हा टॉपिक या ठिकाणी आपण शिकूया. नंतर त्यानंतर आपल्याला पुढे काय शिकायचं आहे? व्हॉट इज वर्ड. आणि त्यानंतर आपल्याला शिकायचे व्हॉट इज सेंटेन्स. आणि त्यानंतर आपलं ग्रामर या ठिकाणी संपतं, आहे का नाही. मग आपण बोला पुंडलिक म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे? जेवढं बोललं तितक्या लवकर होईल का? तितक्या लवकर होणार नाही. तर लक्षात घ्या, आज आपल्याला शिकायचं आहे अल्फाबेट्स. काय शिकायचे आहे? अल्फाबेट्स. बरोबर आहे? अल्फाबेट्स. अल्फाबेट्स म्हणजे काय फार अवघड काम आहे असं नाही, फार सोपं काम आहे. मराठीमध्ये हे काम वर्ण आहे, अवघड आहे. मराठीमध्ये याला काय म्हणतात? वर्ण. आणि मराठीमधलं हे वर्ण जे काम आहे ते अवघड आहे. जवळपास 5 ते 6 दिवस लागतात वर्ण शिकायला. आ इ बाराखडी का की का काय जे शिकायचंय ते शिकण्यासाठी आपल्याला 8 दिवस लागतात. पण आमच्या इंग्लिशचा फार कार्यक्रम सोपा आहे. तुम्हाला सर्वांना इंग्लिश सोपी असताना आपण त्याला इग्नोर केलेला आहे. बरोबर? निग्लेक्ट केलेला आहे, म्हणून आपल्याला इंग्लिश आली नाही. आज आपल्याला शिकायचं एबीसीडी. सर्वांना एबीसीडी येते का? येते. येते ना? एबीसीडी कशाला म्हणतात? म्हणजे अल्फाबेट्स कशाला म्हणतात? वर्ण. वर्ण कशाला म्हणतात? सर वर्ण म्हणजे काय, आहे का नाही. मराठीच्या गुरुजीने तुम्हाला सांगितलं असेल. बरोबर आहे? मराठी व्याकरण तुम्ही शिकता म्हणजे तुम्हाला वर्ण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. वर्ण कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. कशाला म्हणतात? वर्ण म्हणजे काय? रंग. वर्ण म्हणजे रंग. शाबास. रंगामध्ये आपले शब्द, आपला आवाज आपण लिहून ठेवतो. बरोबर आहे? मी आवाज काढला बरोबर, रंगात लिहून ठेवलो, कुठल्या का रंगामध्ये लिहून ठेवलो, म्हणून त्याला तुम्ही काय म्हणला? वर्ण. त्याला आणखी दुसरं एक नाव आहे वर्णाला. काय नाव आहे? अक्षर. काय नाव आहे? अक्षर.
बरोबर आहे. मग अक्षर, अक्षर क्षर म्हणजे काय? नष्ट होणे. क्षर म्हणजे काय? नष्ट होणे. अक्षर म्हणजे नष्ट न होणे. अक्षर म्हणजे काय? नष्ट न होणे, म्हणून याला अक्षर म्हणतात. बरोबर आहे. क ख ग घ ई उ काय हे सर्व काय आहेत? मराठीतले अक्षर आहेत. इंग्लिश मध्ये सुद्धा अक्षर आहेत आपल्या. काय नाही, ए बी सी डी जे काही झडपर्यंतचे हे सर्व काय आहेत? अक्षर आहेत. ते कधीही क्षर होत नाहीत, कधीही ते डिस्ट्रॉय होत नाहीत, कधीही ते नष्ट होऊ शकत नाहीत. त्यांना आपण काय म्हणत असतो? अल्फाबेट. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला? अल्फाबेट. शाबास. मग अल्फाबेटची डेफिनेशन जर आपल्याला लिहायची असेल तर कशी लिहिता डेफिनेशन? आता जे काही लाईव्ह वर्गामध्ये स्टुडंट आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच स्टुडंट या गोष्टी डबल होत असतील, त्यांना या गोष्टी येतही असतील कदाचित. बरोबर आहे. परंतु माईक ऑन करून सांगण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला सांगायचंच असेल तर यू कॅन राईट मेसेज. तुम्ही मेसेज या ठिकाणी लिहू शकता. जर तुम्हाला काही सांगायचं असेल, तुम्हाला जे काही अडचण मला विचारायची असेल तर तुम्ही क्वेश्चन करू शकता. बट इन मेसेज मध्ये करा. लक्षात आलं? तर असू द्या. अल्फाबेट्स कशाला म्हणावं? व्हॉट इज अल्फाबेट्स? बरोबर आहे. तर अल्फाबेट्स म्हणजे फार अवघड आहे असं नाही. बघा, अल्फाबेट्स, अल्फाबेट्स, अल्फाबेट्स कशाला म्हणावं? कुणाला येतंय? माहित नाही. येणं ते चांगलं आहे. काय सांगलं तुम्हाला? जर येत नसेल तर मला अर्थ आहे, तुम्हाला येत असेल तर मला काय अर्थ आहे का नाही? चला असू द्या. अल्फाबेट्स, द सिम्बॉल्स ऑफ साऊंड, द सिम्बॉल्स ऑफ साऊंड is called alphabets. Alphabets. हा, आवाजाच्या खुणेला आपण जे आवाज काढतो, जे आपण साऊंड क्रिएट करतो, बरोबर आहे, या सर्व आवाजाच्या खुणेला आपण काय म्हणायचं? अल्फाबेट्स म्हणायचं. काय म्हणायचं? अल्फाबेट्स म्हणायचं. या ठिकाणी अल्फाबेट्स आपले कोणते आहेत? ए, बरोबर, आवाज काढलो, खून केली. आवाजाची खून, सोपी मराठीतून डेफिनेशन. आवाजाच्या खुणेला जो आवाज काढतो त्या आवाजाची जी खून केली जाते त्याला काय म्हणायचं? अल्फाबेट्स. काय म्हणायचं? अल्फाबेट. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल, त्यानंतर एम एन ओ पी क्यू आर एस टी, बरोबर, यू पी डब्ल्यू एक्स वाय झेड, हे सर्व काय आहे? अल्फाबेट्स आहेत. बरोबर सर, आम्ही पहिली शिकलो डबल कशाला, आहे का नाही? असा प्रश्न आहे तुमच्या मनात. तसं नाही माय, आपल्याला शिकलो मन परत शिकण्याची काय गरज आली? कारण आपण परिपूर्ण शिकलो नाही. बरोबर आहे, अर्धवट शिकलं. जे काही तुमचे टीचर होते त्यांना आपण दोष द्यायचा नाही, जे प्रवाहानुसार चालतात. आता मी जी इंग्लिश वर्गामध्ये शिकवायला गेलो तर पहिलीच्या वर्गामध्ये अल्फाबेट्स म्हणून मी शिकवलेलं नाही. पाचवीच्या वर्गामध्ये हे अल्फाबेट्स आहेत म्हणून मी शिकवलं नाही. मी सरळ एबीसीडी पहिली बाराखडी, दुसरी बाराखडी, बरोबर आहे, कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स असं सांगितलं. परंतु हे वर्ण आहेत त्याला अल्फाबेट्स म्हणावं असं मी कधी सांगितलं नाही. कारण तेवढी बुद्धिमत्ता, तेवढी लेवल आपल्या ब्रेनची नाही. म्हणून आपण त्यावेळी त्या टीचरनं आपल्याला तसं सांगितलं नव्हतं. पण आता आपण मोठे झालो, बरोबर आहे, आता आपल्याला या सर्व गोष्टी आल्या पाहिजेत. आता भाषेचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केल्या. भाषेचा एवढी मोठी विस्तीर्ण असणारी भाषा आता आपण काय केलेली आहे? फोडून घेतली. बरोबर आहे नाही? फोडून घेऊन आता त्याच्यातला सर्वात छोटा युनिट, सर्वात छोटा भाग, बरोबर आहे, वर्णाला आणखी एक दुसरं नाव देता येईल आपल्याला. वर्णाला आणखी दुसरी एक डेफिनेशन आपल्या मनाने बनवता येईल. कोणती? द स्मॉलेस्ट बीट ऑफ लँग्वेज, सर्वात छोटा बीट, सर्वात छोटा भाषेचा तुकडा म्हणजे भाषा. बरोबर आहे. आता भाषा मी, बरोबर आहे, मी घेऊ ना, मी या देशाचा नागरिक आहे. वा शाबास, मी या देशाचा नागरिक आहे. लिहिले बोला वाक्य, बरोबर आहे. हे वाक्य लिहिले. ही भाषा कोणती भाषा आहे? ही मराठी भाषा आहे. शाबास, काय अडचण नाही, ही मराठी भाषा आहे. तुम्हाला काही अडचण नाही. क्लिअर आहे? या भाषेमधला आपल्याला सर्वात छोटा जर घटक घ्यायचा असेल, कोणताही सर्वात छोटा घटक घ्यायचा असेल तर काय घ्यावं लागेल ना आपल्याला? त्याचा अल्फाबेट्स घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? त्याचा अल्फाबेट्स म्हणजे वर्ण. तर वर्णाची आणखी एक डेफिनेशन, द स्मॉलेस्ट बीट, सर्वात छोटा बीट, सर्वात छोटा भाग
भाषेचा सर्वात छोटा भाग म्हणजे काय? अल्फाबेट्स. म्हणजे काय? तुम्हाला अडचण आहे? सांगितलेली गोष्ट समजल्या? व्हॉट इज अल्फाबेट? द सिम्बॉल ऑफ साऊंड इज कॉल्ड अल्फाबेट. स्मॉलेस्ट बिट ऑफ लँग्वेज इज कॉल्ड अल्फाबेट्स. कुणाला अडचण नाही? तर सर्वात अगोदर तुम्ही काय करा, ही शानदार असणारी डेफिनेशन तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. आणि काल तुम्हाला सांगितलंय ग्रामर साठी छोटीशी वही करा, बरोबर आहे? आणि तुमचे 90 दिवस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही मला प्रश्न विचारा, सर आम्हाला स्पर्धा परीक्षेतले प्रश्न सुटले नाहीत, आम्हाला काही प्रश्नांची उत्तर आले नाहीत, सर आमच्या परीक्षेमध्ये आम्हाला एबीसीडी विचारले जात नाही, आम्हाला वाक्य विचारलं जातं, बरोबर? फाइंड आउट एरर. काय? फाइंड आउट एरर, बरोबर ना? फाइंड आउट एरर प्रश्न असा केला जातो. काय काय केला जातो? बरोबर आहे? आय एम गोइंग, बरोबर आहे? आय एम असं लिहू, आय एम गोन इन मार्केट, इन मार्केट. आता प्रश्न पडतो याच्यात कोणतं चुकीचं आहे? काय? पर्याय नंबर 1 आय, पर्याय नंबर 2 एंड, पर्याय नंबर 3 गोन आणि पर्याय नंबर 4 नन ऑफ दिस. बरोबर आहे? ए आय एम गोन यापैकी नाही. 4 पर्याय विचारले, आता उत्तर कोणतं द्यावं? सर तुम्ही तर आम्हाला एबीसीडी शिकवला, प्रश्न असा विचारला जातो, प्रश्न असा विचारतात आणि तुम्ही आम्हाला वर्गात काय शिकवलं? एबीसीडी. काय शिकवलं? बरोबर आहे का नाही? हा, हे शिकायसाठी हे येणं गरजेचं आहे. हेच नाही आलं तर हे येणार नाही, याचा याच्याशी संबंध लागतो, बरोबर आहे? हे आलं तर या पुढच्या गोष्टी येतात. तर याचा कोण चुकीचं आहे? कोणी मेसेज केलंय का? कोणी मेसेज केलेला आहे का? याच्यात चुकीचं कोणतं आहे? मेसेज करून सांगा. आन्सर काय याचं? आन्सर काय आहे? आय एम वेटिंग फॉर मेसेज. ममता मुंडे. What is the answer of the question? I am born in market according to tense. Tense नुसार, टेन्स नुसार बघा. तर याचं उत्तर आहे आय एम. इथं काय आलं पाहिजे? P4. P4 म्हणजे क्रियापदाला आयएनजी जोडून आलं पाहिजे होतं, ते आलेलं नाही. ते उत्तर आहे. चला असू द्या, एवढे मोठे मोठे क्वेश्चन विचारले जातात, परंतु सर तुम्ही आम्हाला एबीसीडी शिकवला, पण या मोठ्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याची ही सीडी आहे, ही पायरी आहे. म्हणून आपल्याला सर्वात अगोदर एबीसीडी शिकायचंय. वर्गातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्याला या एबीसीडीचे प्रकार माहित नाहीत, बरोबर आहे? आणखी याच्यात शिकायचं केलं तर आपल्याला 8 काय 10 काय 15 काय 1 महिना सुद्धा परत नाही पुरणार नाही, वर्ष सुद्धा पुरणार नाही. when you learn properly, जर आपण ह्याला योग्य पद्धतीने शिकायला गेलो, ओनली अल्फाबेट्स, फक्त अल्फाबेट शिकायला सुरुवात केलो, आणि व्हॉट इज द प्रोनाउन्सिएशन ऑफ द अल्फाबेट्स, आणि या अल्फाबेटचा उच्चार कसा करावा हे जर शिकायला गेलो तर फोनेटिक्स नावाचं शास्त्र आहे, आणि वर्षभर शिकलं तर ते संपत नाही. म्हणून एबीसीडी शिकायला वर्ष लागतं. किती लागतं? वर्षे. आपण खूप अपूर्ण आहोत, खूप आपण अपूर्ण आहोत. म्हणून आपल्याला एबीसीडी शिकायची असेल, बरोबर आहे, तर त्याच्यात ते बारकावे माहिती असावे लागतील. जास्त बारकाव्यामध्ये जायला बसायला आपल्याकडे तेवढे दिवस नाहीत. आपल्याला 90 दिवसामध्ये हा कार्यक्रम काय करायचा आहे? पूर्ण करायचा आहे. 90 दिवसामध्ये हा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. आता तुम्ही अल्फाबेट्स आणि अल्फाबेटची डेफिनेशन दिलेली आहे, आणि अल्फाबेट्स किती आहेत? 26. 26 ला 26 अल्फाबेट्स तुम्ही लिहिलेत का? लिहिलेत. धन्यवाद. आता टाइप्स ऑफ अल्फाबेट्स काय करायचं आहे? टाइप्स ऑफ अल्फाबेट्स. अल्फाबेट्स या वर्णाचे प्रकार. कुणाचे प्रकार? वर्णांचे प्रकार. प्रकार रे, पकडार नाही. इकडे बघ रे, इकडे बघ ना. झोपलास काय? झोपले आणि डुपली जागेवर मग बघ. तोपर्यंत थांबून राहतो मी. झालं? चला, टाइप्स ऑफ अल्फाबेट. पहिला प्रकार आहे वॉवेल्स. हे भी आहे इव सारखं दिसते, मोठे प्रकारे वॉवेल्स. याला मराठीत तुम्ही शिकलेला आहे, स्वर म्हणतात. काय म्हणतात? स्वर नाही, स्वर. काय?
स्वर. हा, काय म्हणायचं? स्वर म्हणायचं. हे काय आहे? सर्व स्वर. कोणते? हे स्वर आहेत का? नाही. हा सर, हे सर्व स्वर आहेत म्हणजे की हा सर. इशारा तुम्ही. हा, चला असू द्या. इशाराचा अर्थ तुम्ही नाही यासाठी गोष्ट नाही. इंग्लिश शिकायला बसलात म्हणजे हुशार. इंग्लिश शिकायला बसलेच नाही इतके दिवस, बरोबर आहे. काही लोक इंग्लिशला भिवून घरात बसले, बरोबर आहे की नाही? इंग्लिश घेऊन घरात बसलेत रंडू भाण्यासारख्या, माहिती नाही. इथं शिकायला आलं पाहिजे होतं, शिकायला पाहिजे होतं. घाबरायचं काय नाही, घाबरायला नाही पाहिजे होतं. या ठिकाणी इंग्लिशला कोणी घाबरायचं नाही. एबीसीडी येते ना, बस कार्यक्रम जमला, काही अवघड नाही. वावेल्स कशाला म्हणावं? वावेलची डेफिनेशन देणार नाही, घाबरू नका, आहे का नाही? कारण जास्त डेफिनेशन, कारण जास्त संकल्पना शिकायच्या. काही संकल्पना ओरली मराठीमध्ये तुम्हाला येतं, बरोबर, समजण्याची मतलब ठेवा. चला, वावेल स्वर कशाला म्हणतात मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे. मराठीच्या गुरुजीने शिकवले का स्वर कशाला म्हणावं? ज्या वर्णाचा, हे वर्ण आहे, बरोबर आहे, ज्या वर्णाचा, ज्या अल्फाबेटचा उच्चार करताना हवेचा मार्ग मोकळा असतो. कुणाचा मार्ग मोकळा असतो? हवेचा मार्ग. ना मध्ये जीभ येते ना ओठ येते, बरोबर आहे. हवेचा, जिभेचा मुखातील इतर कोणत्याही भागाशी स्पर्श न होता ज्या वर्णाचा उच्चार केला जातो त्या सर्व वर्णाला आपण काय म्हणत असतो? स्वर म्हणतो, बरोबर आहे. बरोबर आहे. चला, लक्ष देता. तर असे वावेल्स कोणते? फक्त लक्षात ठेवा. ए, ई, आय, ओ आणि यू, बरोबर आहे. शाबास. ए, ई, आय, ओ, यू. फक्त आपण सरळ असं लिहूया. ए, ई, आय, ओ आणि यू. हे पाच काय आहेत मग? स्वर. काय आहेत हे पाच? त्याला इंग्लिश मधून काय म्हणायचं? वावेल. काय म्हणायचं? वावेल्स. काय म्हणायचं? वावेल्स. स्वर आहेत हे. काय आहेत हे? स्वर आहेत. तुम्हाला काय अडचण आहे? नाही. इंग्लिश मधनं वावेल्स. आता स्वर म्हणणं बंद करा. इंग्लिश शिकायला सुरुवात केली म्हणजे स्वर म्हणायचं का? म्हणायचं नाही, बरोबर आहे. स्वर म्हणायचं नाही. तर लक्षात घ्या, त्याला म्हणायचं वावेल्स, बरोबर आहे. पहिला शब्द शिका, वावेल्स. सर्वात अगोदर शिकला अल्फाबेट्स, बरोबर आहे. यांना काय म्हणलं? अल्फाबेट्स. अल्फाबेटचा पहिला प्रकार बघितला, त्याला म्हणतात काय? वावेल्स. काय म्हणतात? वावेल्स. वावेल्स किती आहेत? 5. किती आहेत? 5. किती आहेत? 5 आहे, बरोबर आहे. वावेल्स आहेत 5. आणि आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता आहे? कॉन्सोनंट. CON SONANT. स्पेलिंग पण सोपी आहे की नाही? त्याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणता? व्यंजन. काय म्हणता? व्यंजने. चला असू द्या. वावेल्स अँड कॉन्सोनंट, बरोबर आहे. वावेल्स अँड कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय? व्यंजने. हे जर आता 5 सोडून दिले तर उरलेले सर्व काय? कॉन्सोनंट. काय आहेत? सर्व कॉन्सोनंट. आता हे सर्व जे गोल राऊंड केलेले आहेत ए, ई, आय, ओ, यू, हे जर 5 सोडले आणि बाकीचे उरलेले काय आहेत? काय आहेत? कॉन्सोनंट. काय आहेत? कॉन्सोनंट. किती झाले होते? 5. किती झाले होते? आणि तेच म्हणतात हे 5 आहे बाबू. तुम्ही कलाकार, मला माहिती आहे, तुम्ही ना चांगले एक करून एक आधीच इंग्लिशचे वाले त्याच्यामध्ये गुरुजींना असं लिहिलंय, हे नाहीतरी ए, ई, आय, ओ, यू आणि यस म्हणतात, ते 5 आहे. कळलं ना? हा, चला असू द्या. वावेल्स किती आहेत? 5. किती आहेत? 5. शाबास. आता उरलेले कॉन्सोनंट. कॉन्सोनंट किती आहेत मग? 21. किती आहेत? 21. सोडून लिहावं लागेल, आहे की नाही? बी, सी, डी, इथं झाले या, बरोबर आहे. याच्या नंतर जी, एच, आय सोडलं, आयच्या पुढे हा जे, त्याच्या नंतर ए, त्याच्या नंतर एम, इथं झालेलं एन, उत्तर गेलं, बरोबर. सी, यू, आर, एस, टी, यू संपलं, पी, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. हा, किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. किती आहे? 21, बरोबर आहे. 21. वावेल्स किती आहे? 5. कॉन्सोनंट किती आहे? 21. कुणाला काय अडचण? क्लिअर समजलं? शाबास.
फक्त हे म्हणजे काय, आता व्यंजन म्हणजे या वर्णाचा उच्चार करताना मुखाचा इतर जिभेचा मुखाचा किंवा हवेमध्ये हवा येण्यामध्ये अडचण निर्माण होते, बरोबर आहे, अडचण निर्माण होते. याचा उच्चार करताना मुखातील इयर जे आहे ते मोकळेपणाने बाहेर पडू शकत नाही. कॅन नॉट लीव्ह इयर फ्रॉम द माउथ when you utter these alphabets. हे अल्फाबेट ज्यावेळी तुम्ही उच्चारता, अटर करता, at that time air cannot be released properly. त्यावेळी हवा मुखातली मोकळेपणाने बाहेर पडू शकत नाही. So that they are all consonants and vowels. When we utter these alphabets, at that time air can leave easily. Any डिस्टर्ब, कुठलाही डिस्टर्ब न होता काय होते, सहज बाहेर पडते, कुठलाही डिस्टर्ब होत नाही. दे आर ऑल वावेल्स. त्या सर्वांना आपण काय म्हणायचं, वावेल्स म्हणायचं. काय म्हणायचं, वावेल्स किती आहे, 5. वावेल्स किती आहे, 5. कॉन्सनंट किती आहे, 21. किती आहे, 21. 21 म्हणता येतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही, म्हणता येतं, पण आपण म्हणतोच का दररोज, म्हणत नाही. पण आजच्या क्लास पुरतं, दररोजच्या क्लास पुरतं, इंग्लिशच्या क्लास पुरतं तर तुम्ही त्याला म्हणत चला, आहे का नाही. 21 5 अल्फाबेट्स, वावेल्स अँड कॉन्सोनंट. हे लिहून घेतले का, लिहून घ्या. सर ही काय लिहून घेण्याची गोष्ट आहे का, लिहून घेण्याची गोष्ट आहे नाही असं नाही, लिहून घेण्याची गोष्ट आहे, बरोबर आहे. सर्व गोष्टी लिहिल्याच पाहिजेत, कारण आज लक्षात राहतं, भविष्यामध्ये लक्षात राहत नाही. आज जे मी शिकवलोय ते तुम्हाला इतरांना शिकवता आलं पाहिजे, बरोबर आहे. सर्वांना हे तुम्हाला इतरांना शिकवता आलं पाहिजे. कुणाला काही अडचण आहे का एवढ्यामध्ये, नाही, बरोबर आहे. अल्फाबेट्स मध्ये जास्त आता ह्या वावेलचे आणि कॉन्सनंटचे प्रकार पाळीत आता जायचं नाही, कारण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये फोनेटिक्सला महत्व देण्यात आलेलं नाही. फोनेटिक्स स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जात नाही, तेवढे तरी उपकार आहेत. नाहीतर फोनेटिक्स शिकण्यामध्ये तोंड वाकडे करू आपल्याला थँक्यू करत बसावं लागलं असतं, हे की नाही, आपल्याला ते आलं नसतं. आपण जे थँक्यू म्हणतो ते बरोबर म्हणत नाही. मग सर कसं म्हणतात, माझी जीभ तेवढी वाकडा आणि कुठला दुसरा पण बसायचा, आहे का नाही. ते लिहून झाले का, झालं असेल तर स्क्रीनशॉट घ्या, नंतर पण तुम्ही लिहू शकता. चला असो, जे कोणी ऑनलाईन मध्ये लाईव्ह मध्ये अपडेट आहे तर त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ नंतर थोड्या वेळाने त्या ठिकाणी अपलोड होतो, तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. कुणाला काही अडचणी आल्याच्या नंतर तुम्ही अडचणी जर समजत नसेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर सांगा, आपण रविवारी ऑफलाईन क्लासची सुद्धा व्यवस्था करूया. जर काही प्रॉब्लेम असेल, तर प्रॉब्लेम नसेल तर आपण चालू द्या, आहे का नाही, चालायला तर चालू द्या, आहे का नाही, काय अडचण नाही. तर हे लिहून झालं असेल अशी अपेक्षा करतो. आणि चला पुढे, अशा प्रकारे एक स्टेप इंग्लिश भाषेमध्ये एक स्टेप या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. कोणती स्टेप कंप्लीट केलेली आहे, अल्फाबेट्स जे तुम्ही मराठीमध्ये शिकण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 दिवस लागतात, 8 ते 10 दिवस लागतात. ही स्टेप आता तुम्ही काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. ही स्टेप तुम्ही काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. ही गोष्ट आता तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता पहिली स्टेप तुम्हाला आता मी सांगितलेली, आपल्याला इंग्लिश शिकत असताना काय शिकायचं मी सांगितलं होतं, एक शिकायचं होतं अल्फाबेट्स, बरोबर आहे का. अल्फाबेट्स एक पायरी सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या चढलेली आहे. चढलेली आहे का नाही, एबीसीडी शिकली की नाही, ए पासून झेड पर्यंत तुम्ही जे काही शिकलेलं आहे, शिकले, तुम्हाला सर्व समजले. काय समजले, 26 अल्फाबेट्स आहेत, त्यांच्यापैकी काय आहेत, 5 वावेल्स आहेत, 21 कॉन्सोनंट आहेत. एवढ्या गोष्टी शिकलेल्या आहेत, सर्वांना समजलंय. वावेल्स कोणत्या, सर्वांना पाठ आहे. रात्री झोपेतून उठून जरी विचारलं तर तुम्ही सांगू शकता, कुणाला काही अडचण त्याविषयी नाही, बरोबर आहे. आणि जर त्याला कुणाला आता याच गोष्टी कळत नसतील तर मी जी धन्य झालो, तुम्ही जी धन्य झालो, आहे का नाही. ज्याला एबीसीडीच कळाली नाही तर मग आता मात्र कार्यक्रम वागला. बापू तू स्पर्धा परीक्षा देऊ नको, मग सुरू कर, आहे का नाही, बापाचं जर भलं होऊ दे. हा चला, ए पासून झेड पर्यंत जे अक्षर आहेत तुम्हाला ऑलरेडी पाठ होते, फक्त त्यांच्यामधून आपण 5 आणि 21, बरोबर आहे की नाही, 5 वावेल, 21 कॉन्सोनंट, एवढ्याच गोष्टी आपण नवीन शिकलेल्या आहेत. एक स्टेप तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. आता तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स यायला पाहिजे की मला इंग्लिश येते, आहे का नाही, तुम्हाला आता इंग्लिश येते. जर ही स्टेप तुम्ही पूर्ण केली असेल तर 100% तुम्हाला इंग्लिश येते, तुम्हाला इंग्लिश येते. परंतु तुम्हाला थोडीशी मेहनत करणं गरजेचं आहे. आता मेहनत काय करायची आहे, दुसरी स्टेप शिकायची आहे. काय करायची आहे, दुसरी स्टेप शिकायची आहे. वर्ड काय शिकायचे नाही आपल्याला, वर्ड. त्याला तुम्ही शब्द म्हणता, काय म्हणता,
शब्द म्हणतात. आता कार्यक्रम अवघड होतो. मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना, एखाद्याचं मोठ्या माणसाचं भाषण ऐकलं, मोटिवेशनल स्पीच, प्रेरणादायी भाषण ऐकल्याच्या नंतर तुम्ही सांगितलं होतं पहिल्या दिवशी काय रिपीट कराले, पहिल्या दिवशी काय शिकला, दुसऱ्या दिवशी काय शिकला, तिसऱ्या दिवशी पॅन्टा. हा का बघा, खरं बोलताय तुम्ही, आहे का नाही? चला असू द्या. आता पहिल्या दिवशी आपल्या पहिल्या क्लासमध्ये आपण अल्फाबेट शिकलेत. वा, छाती ठोकून सांगलं मला इंग्लिश येते, बरं वाटले तुम्हाला, आहे का नाही? जोश दाखवलाय तुम्ही पण, शाबास, चांगली गोष्ट आहे. आता दुसरी स्टेप सुरू झाल्या की नाही? आता मात्र घाबरायचं नाही, आता सोडून द्यायचं. बरोबर आहे? पहिली स्टेप समजल्या म्हणजे दुसरी स्टेप समजतेच. बरोबर आहे? तुम्ही माणसं आहे, मी माणसं आहे, इतर शिकणारे माणसं आहेत, सर्वांना इंग्लिश येते, तर घाबरायचं नाही. चला, वर्ड काय आहे ते वर्ड शिकल्यानंतर जेव्हा आपण हे शब्द शिकतो त्यावेळी जवळपास 70%, 70% 70% तुम्हाला ग्रामर येतं. ज्यावेळी वर्ड तुमचा कम्प्लीट होतो, तुमचे जर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये 30 क्वेश्चन असतील तर त्यावेळी तुम्हाला या 30 क्वेश्चन पैकी 20 क्वेश्चन यावे लागतात. किती क्वेश्चन यावे लागतात? ज्यावेळी वर्ड कम्प्लीट होतो. बरोबर आहे? आणि ज्यावेळी तिसरा जो भाग आहे, तिसरी लेवल आहे, त्याला म्हणतात सेंटेन्स. काय म्हणतात? सेंटेन्स. आणि ज्यावेळी तुम्हाला सेंटेन्स येतं, माय फक्त सेंटेन्स आणि सेंटेन्सचे टाईप शिकलं म्हणजे सेंटेन्स होत नाही. वर्ड आणि वर्डचे टाईप शिकले म्हणजे वर्ड होत नाही. लक्षात आलं? त्यांचे काही बरेचसे कुठं आहेत, त्यांना फक्त ओळखावं लागतं, आहे का नाही? आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही, फक्त बघायचं आणि ओळखायचं. कार्यक्रम संपला. पाठांतर करण्याची काही जास्त गरज नाही. पण लक्षात मात्र ठेवावं लागतं की गुरुजी काय काय बनवून गेलं दिवसभर, आहे का नाही? घंटाभर काय प्रवचन दिलं हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. जर का तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर तुम्ही या ठिकाणी हे जे 20 क्वेश्चन सोडवणार 20 क्वेश्चन सोडवणार तुम्ही सफल होणार नाही, यशस्वी होणार नाही. तर आपल्याला पहिलं अल्फाबेट या ठिकाणी कंप्लीट झाले का नाही? सर्वांना समजले की नाही? समजले. कुणाला काय अडचण आली का? कुणालाही अडचण आलेली नाही. अल्फाबेट, व्हॉट इज अल्फाबेट? सिंबल ऑफ साऊंड. सिम्बल्स ऑफ sound is called alphabets. A to Z. इथे 26 types of alphabets. Vowels and consonant. Vowels कोणते? A, E, I, O, U. Consonant उरलेले 21. हे consonant. आज मी तुम्ही सांगता, उद्या सांगता, परवा सांगता, चंद्रा पृथ्वीवर कुठे सूर्य जाऊ नका, पेटचा जलचा तिकडे जाऊ नका, चंद्रापर्यंत बघा. आता आपल्याला या ठिकाणी काय शिकायचं आहे? वर्ड. काय शिकायचं आहे? वर्ड. वर्डच्या नंतर सेंटेन्स आणि मग त्याच्यानंतर बोला कुंडली आणि तुमचा नामचा राम राम. सेंटेन्स झाल्याच्या नंतर परंतु एवढं शिकायला खूप काही कालावधी मोठा लागतो. जेवढं वाटायला तेवढं सोपं नाही आणि जेवढं वाटायला तेवढं अवघड देखील नाही. हा माहितो का गम नाही, आहे का नाही? तर असू द्या. वर्ड्स. आता मात्र कार्यक्रम अवघड झाला. शब्द कशाला म्हणावं, आहे का नाही? व्हॉट इज वर्ड्स? शब्द काय असतात? मराठीमधनं शब्द कशाला म्हणतात? अक्षराच्या समूहाला शब्द म्हणतात. कशा समूहाला? अक्षराच्या समूहाला शब्द म्हणतात. अशी आपण डेफिनेशन सहज सांगून जातो, है की नाही? आता शब्द लिहिला, काय लिहिला? इज. काय लिहिला? माय इज. 2 अक्षर घेतले, शब्द झाला का नाही? कॅट. आता पहिल्यांदा शिकलेला शब्द डॉग. अरे वा, हे पहिली शिकलेले शब्द. ACATDOG. अल्फाबेट्स घेतले. काय घेतले? अल्फाबेट्स घेतले. अल्फाबेटचा काय आहे? ग्रुप. बरोबर आहे ना? ग्रुपच आहे ना अल्फाबेटचा. अल्फाबेटचा ग्रुपच होईल की रे? डोक्याला हानी घेऊ नको, इकडे बघ. अल्फाबेटचा ग्रुप आहे, त्याला आपण शब्द म्हणतो. काय म्हणतो? शब्द म्हणतो. बरोबर आहे की नाही? थोडंसं चुकीचं म्हणतो. त्याला अक्षराच्या ग्रुपला शब्द म्हणता येत नाही, पण अक्षराच्या ग्रुपला शब्द म्हणतात. दोन्ही पण बोलावं लागेल, आहे की नाही? अक्षराच्या ग्रुपला, बरोबर आहे, अक्षराचा ग्रुप घेतला तर त्याला शब्द म्हणता येत नाही. त्याला आपण शब्द म्हणू शकत नाही. आणि अक्षराच्या ग्रुपला शब्द म्हणतात. चला डिस्टर्ब थोडस. तर अजून अक्षराच्या ग्रुपला शब्द म्हणतात. अक्षराच्या ग्रुपला शब्द म्हणता येत
नाही, आता अवघड झालं आहे की नाही. दोन्ही गुण कसं बोलावं, डमरू टाईप इकडून मी इकडून बी वाजवायचं आहे का नाही. तेच आहे. चला लक्षात घ्या. आता मी इथं लिहिलो यस आय शब्द झाला का? यस आय शब्द झाला नाही, बरोबर आहे की नाही. ई आ शब्द झाला का मराठीत? पहा, ई आ शब्द होत का? होत नाही. आणि आता जर मी लिहिलो बरोबर असा, आता शब्द होतो का? हा शब्द आहे. याला उलट करून लिहिलो, शब्द आहे का नाही? आहे. हा शब्द आहे. मग शब्द कशाला म्हणावं, डेफिनेशन तयार करावी लागेल आहे की नाही. शब्द कशाला म्हणतात? शब्द कशाला म्हणतात? कशाला म्हणावं ते तर सांगा रे. हा, कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे काय? एकत्रीकरण करणे. दूध पाणी चहा एकत्रीकरण करणे. वा. कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स. परंतु बघा डेफिनेशन लिहू नका, हे चुकीची आहे. ही डेफिनेशन चुकीची आहे, लिहू नका. कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स मग चुकीचं काय शिकवलं? हा चुकीचं काय? कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट इज कॉल्ड वर्ड. ही डेफिनेशन चुकीची आहे. ही डेफिनेशन चुकीची आहे. जर अक्षराचा समूह केलं, अक्षरांचं एकत्रीकरण केलं तर शब्द बनला होता का आपला? नाही. मग डेफिनेशन चुकीची आहे ना. अक्षर अक्षरांचं एकत्रीकरण केलं मी, अक्षर एकत्र आणले परंतु शब्द बनला नाही. बरोबर आहे. शब्द बनला का? नाही बनला. मग त्याच्यामध्ये काहीतरी वाढवावं लागेल. अक्षराचं एकत्रीकरण करत असताना काय करावं लागेल? तर आणखी एक गोष्ट करावं लागेल आहे की नाही. कोणती? मीनिंगफुल कॉम्बिनेशन. कसलं कॉम्बिनेशन करावं लागेल? त्याचा अर्थ लागला पाहिजे. त्याचा अर्थ लागला पाहिजे. अर्थपूर्ण अक्षराचं एकत्रीकरण करावं लागेल. अक्षरांचं अर्थच जवळ आणून ठेवले. आता तुम्हाला मी सांगितलं तसं आहे की नाही. कोणतं होतं? हे शब्द अक्षर एकत्र आणले, शब्द बनला का? शब्द बनला नाही. शब्द असा होऊ शकत नाही. अक्षर असे एकत्र आणा की ज्याच्यापासून काय बनला पाहिजे? अर्थ तयार झाला पाहिजे. अर्थ कळाला पाहिजे. अर्थ कळत असेल त्याच्यासोबत एक जण त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते बाहेर सॉल्व्ह. चला असो. अक्षरांचं असं एकत्रीकरण करा की ज्याच्यापासून काय झाला पाहिजे? अर्थ निष्पन्न झाला पाहिजे. असं जर मी एकत्र केलो तर शब्द तयार झाला नाही. आणि त्यांचा असा प्रॉपर बरोबर योग्य क्रम लावलो. आ आधी घेतलो, ई नंतर घेतलो, आई अर्थ संपन्न झाला, अर्थ प्राप्त झाला. अर्थ जर प्राप्त होत असेल तर त्याला शब्द म्हणतात. त्याला काय म्हणतात? शब्द म्हणतात. बरोबर आहे. मग डेफिनेशन कशी करावं लागेल? मीनिंगफुल अर्थपूर्ण एकत्रीकरण करावं लागेल. उगाच एकत्रीकरण केल्याने शब्द बनत नाही. बरोबर आहे की नाही. असं बनेल का? बनणार नाही. चहा करण्याची पद्धत असते. बरोबर आहे की नाही. चहामध्ये काय लागते? मग साखर. काय लागते? साखर. त्याच्यानंतर काय लागते? मग हा चहा पावडर. बरोबर ना. मी त्याला फक्त चहा पावडर असं लिहिलो. चहा पाक. हा चहा पावडर लागते. त्याच्यानंतर काय लागतं? ना पाणी. काय लागतं? आता दूध आपल्या मनावर आहे, टाकायचं का? करेक्ट ना. मग आता जर तुम्ही चहा करायला निघालात, या 3 वस्तू तुमच्या जवळ आहेत. चहा करायला निघालात. चहा करत असताना सर्वात अगोदर पातेल्यामध्ये साखर टाकली. काय टाकली? साखर टाकली. जाळ लावला ते करपून काळं झालं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं, साखर चहा पावडर म्हणजे पत्ती टाकली. बरोबर आहे. चहा होईल का? होणार नाही. क्रम पाहिजे. आधी पाणी ठेवावं लागेल, उकळावं लागेल, त्याच्यामध्ये पत्ती चहा पावडर टाकावं लागेल, मग नंतर साखर टाकावं लागेल आणि त्याला उकळी आल्याच्या नंतर चहा तयार होतो. बरोबर आहे. तरच आपण त्याला चहा म्हणतो. तोपर्यंत आपण त्याला चहा म्हणत नाही. मग शब्दाचे तसंच आहे. फक्त अक्षर आहेत आपल्याकडे 26 म्हणून एकत्र कोणते कुठे आणून ठेवलं तर शब्द होईल का? नाही. आधी कोणतं घ्यायचं, नंतर कोणतं घ्यायचं, त्याला महत्व आहे. बरोबर आहे की नाही.
मग अर्थपूर्ण एकत्रीकरण मिनिंगफुल म्हणजे काय? अर्थपूर्ण कॉम्बिनेशन म्हणजे काय? एकत्रीकरण अर्थपूर्ण एकत्रीकरण कशाचं? ऑफ कशाचं? अल्फाबेटचं अल्फाबेटचं काय केलं? एकत्रीकरण केलं. काय केलं? एकत्रीकरण केलं. meaningful combination of alphabets is called word. त्याला म्हणायचं शब्द. त्याला तुम्ही म्हणू शकता ही डेफिनेशन करेक्ट आहे. बरोबर आहे का नाही? आता तुम्हाला चुकीची का दिली? करेक्ट कळावं म्हणून. बरोबर आहे? फक्त कॉम्बिनेशन शब्दांचं कॉम्बिनेशन केलं म्हणजे वर्ड होत नाही. सॉरी शब्दांचं म्हणलो अल्फाबेटचं कॉम्बिनेशन केलं म्हणजे वर्ड होत. तर अक्षरांचं कॉम्बिनेशन करायचं पण कसं करायचं आहे? मिनिंगफुल. कसं करायचंय? अर्थपूर्ण. त्याला म्हणायचं शब्द. त्याला काय म्हणायचं? शब्द. मिनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स अल्फाबेट इज कॉल्ड वर्ड. वर्ड कशाला म्हणावं? मिनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट इज कॉल्ड वर्ड. अर्थपूर्ण अक्षरांचं एकत्रीकरण. अर्थपूर्ण अक्षरांचं एकत्रीकरण म्हणजे काय झाला? शब्द झाला. काय झाला? शब्द झाला. कुणाला अडचण आहे? नाही. कुणाला काय अडचण नाही. कळाला का शब्द कशाला म्हणावं? वाह शाबाश. काही अडचण नाही मग आहे का नाही? दुसरी स्टेपला सुरुवात झाली. बरोबर आहे का नाही? दुसऱ्या स्टेप मध्ये आपण वर्ड शिकत आहोत आणि वर्ड कशाला म्हणायचं ते आता या ठिकाणी शिकत असताना वर्ड काय आहे, वर्डची डेफिनेशन काय आहे की तुम्हाला आता लिहून घ्यायच्या. लवकर लिहून घ्या. जे लिहून घ्यायचं मी सांगत जातो तेच लिहित जा. इतर गोष्टी लिहायच्या नाहीत आहे का नाही? कमी शब्दामध्ये. त्याला आपल्या इकडे स्मार्ट स्टडी म्हणतात आहे का नाही? एक मोजकाच अभ्यास करावा. कारण 9 दिवसामध्ये आपल्याला कार्यक्रम पूर्ण करायचा असल्यास, कारण ग्रामर शिकलं मी मताराच्या जागेवर शिकून झालं तर ग्रामर शिकतो संपन्न होणार नाही. माझ्याने होणार नाही, कुणाच्याने होणार नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्षात घ्या आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच गोष्टी घ्यायच्या, अनावश्यक गोष्टी घ्यायच्या नाही. तर ही डेफिनेशन तुम्हाला लिहून घ्यायची आहे. वर्ड. व्हॉट इज वर्ड? मिनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स इज कॉल्ड वर्ड. आधीच इंग्लिशचा अवघड 12 वाजलेले तुमचे आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये आणखी मोठ्या अशा एका करिअरच्या डेफिनेशन अवघड शब्द वापरलेले डेफिनेशन जर तुम्हाला दिलो तर तुम्ही उद्यापासून ऑनलाईन याचं काय राहिलंच मोबाईल पडून बसाल घरी आहे का नाही? आधीच इंग्लिशची दुश्मनी आहे का नाही? याच मास्तरच्या डोक्यात कसं काही विमान गेले की आहे ना क्वेश्चन तुमच्या मनात? काही विमान गेलं नाही. असंच गरजेपोटी पोटासाठी शिकावं लागतं आहे की नाही? तुम्ही पोटासाठी शिका. सर्वजण पोटासाठीच करायला, मी पण करायला तेच आहे की नाही? तर डेफिनेशन लिहिली का? लिहिली. बरोबर आहे. जर लिहिणं होत नसेल लवकर तर स्क्रीनशॉट काढून ठेव. चला पुढे. आता सर आम्हाला वर्ड सांगितला, आम्हाला काय अडचण नाही. तुम्ही वर्ड सांगला आणि ऐकून घेतला. आम्हाला अल्फाबेट्स कळाले. सिम्बॉल्स ऑफ साऊंड इज कॉल्ड अल्फाबेट्स. Symbols of sound is called alphabets. There are 2 types of alphabets. The first one vowels and second one consonant. A, E, I, O, U. They are vowels and remains. And जे काही लेफ्ट आहेत, जे काही उरलेले आहेत, they are all 21 consonant. आणि उरलेले 21 जे आहेत ते सर्व कॉन्सनंट आहेत. हे आपण या ठिकाणी शिकलं. आफ्टर दॅट त्यानंतर वी आर गोइंग टू लर्न अबाउट वर्ड. आपण या ठिकाणी शब्द काय आहे त्या शब्दाविषयी शिकत होतो. त्या दरम्यान आपण पहिल्यांदा शब्दाची डेफिनेशन घेतलेली आहे. वर्ड कशाला म्हणावं तर मिनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स इज कॉल्ड वर्ड. अर्थपूर्ण अक्षरांचं एकत्रीकरण, अर्थपूर्ण वर्णांचं एकत्रीकरण म्हणजे शब्द होय. हे आता आपण नुकतंच लिहून घेतलेलं आहे. मराठीतून द्यावं लागतं का? मला एक सांगा, तुम्हाला मराठीमधनं लिहून द्यावं लागतं का? कोणीतरी मेसेज करून मला सांगा. जर गरज असेल तर मराठीतून सुद्धा डेफिनेशन देत जाईल. लक्षात आलं? नाहीतर इंग्लिश मधून द्याले इंग्लिश टू इंग्लिश. बापरे, मग आम्हाला काय तुझ्या पैशाची हौस होती का? नाही तसं काही नाही. तुम्हाला गरज असल्यास मला सांगा. वर्ड कशाला म्हणावं? वर्ड काय आहे? मिनिंगफुल कॉम्बिनेशन आहे. अर्थपूर्ण एकत्रीकरण. कशाचं? अल्फाबेटचं. शाबास. आता कार्यक्रमाला खऱ्या ग्रामरला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे.
सर त्या एबीसीडी मध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या होत्या, तुम्ही कोणत्या सांगितलेल्या होत्या दोन गोष्टी? आता त्याचा पुढे त्याच्यावर 2-3 टॉपिक आहेत. त्या अल्फाबेटचा काय संबंध आहे? एक आहे आर्टिकल, कशाचा आहे? आर्टिकल. दुसरं काय आहे? नंबर ऑफ नाउन. काय आहे? नंबर ऑफ नाउन, नामाचे वचन. मामाचे वचन नाही, नामाचे वचन. हा, मामाचे वचन म्हणले की मनात गुदगुले होत जातात, मामाचं वचन कधी घेऊ, आहे का नाही? हा, तसं काय बहिणामा मनात तेवढं लय असे लाडू फुटू देऊ नका. हे शिकला तर होईल बी, वचन मिळेल बी, आहे का नाही? चला मग लक्षात घ्या, नामाचे वचन त्याच्या त्या व्हावेलचा आणि कॉन्सनंटचा त्याच्याशी संबंध आहे. बऱ्याचशा गोष्टीची आहे, आयएनजी जोडताना पण त्याचा संबंध आहे. कुठं जोडतात कुठं जोडत नाही, त्या सर्व गोष्टी मी डीपली तुम्हाला सांगत जाईल. चला बघूया. सर्वात अगोदर शब्द काय आहे? मीनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स, इट इज वर्ड. अर्थपूर्ण अक्षरांचं एकत्रीकरण म्हणजे शब्द. या ठिकाणी डेफिनेशन सर्वांना समजली. त्यानंतर पुढे टाइप्स ऑफ वर्ड, आहे की नाही? आता लक्ष द्या, लिहू काही नका. टाइप्स ऑफ वर्ड, याला आमच्या ग्रामरच्या भाषेमध्ये टाइप्स ऑफ वर्ड, शब्दांचे प्रकार, ग्रामरच्या भाषेमध्ये याला म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच. काय म्हणतात? पार्ट्स ऑफ स्पीच. काय म्हणतात? पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जाती, मराठीमध्ये शब्दांच्या जाती. हा, या जातीचा एक शब्दाचा संबंध आहे या पार्ट्स ऑफ स्पीच, आहे की नाही? शब्दाचे प्रकार, असा शब्द वापरता आला असता. प्रकार, जाती का वापरलं, आहे का नाही? जाती का वापरला शब्द, त्याचा मात्र संबंध आहे. आता काय संबंध आहे बघूया. पाठच आहे हा नवीन वर्ड, नवीन पाठ आहे. वर्ड तुम्ही टाकले, नवीन टॉपिकला सुरुवात झाल्या. पार्ट्स ऑफ स्पीच, अर्ध्याच्या वर ग्रामर संपत, अर्ध ग्रामर संपलं म्हणून ओळखायचं. हा एकच टॉपिक संपला, पार्ट्स ऑफ स्पीच नावाचा टॉपिक संपला की अर्ध ग्रामर तुमचं संपलं. लक्षात आलं? आपल्याला 90 दिवसांपैकी 30 दिवस तर ह्याला शिकायला लागतील, बरोबर आहे? 30 दिवस शिकायला या पार्ट्स ऑफ स्पीचला शिकायला लागतील. परंतु आपल्याला तसं नाही. हा पार्ट्स ऑफ स्पीच एकदा शिकायचा आणि या पार्ट्स ऑफ स्पीच मधले जे काही उपघटक आहेत त्याला बाजूला छोटा छोटा टॉपिक करून शिकायचा. आता ते कसा पुढे जाईल, आहे का नाही? पुढे कळेल. आता तर आपल्याला एबीसीडी कळाल्या सर, आणि सब युनिट म्हणताय. आता हे सब युनिट काय आलं बघ तुम्ही, नवं, आहे का नाही? हे डोक्यामध्ये गोंधळ करून घेऊ नका. फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, शिकलेले अल्फाबेट्स ए पासून झेड पर्यंत, ए ई आय ओ यू उरलेले 21, एवढ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर शब्द, शब्द कशाला म्हणतात? तर शब्द अर्थपूर्ण अक्षरांचे एकत्रीकरण, मीनिंगफुल कॉम्बिनेशन ऑफ दी लेटर्स इज कॉल्ड वर्ड. वर्डचे टाइप्स, त्यालाच आपल्या टाइप्स ऑफ वर्ड, शब्दाच्या प्रकाराला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला शब्दाच्या जाती म्हणतात. काय म्हणतात? शब्दांच्या जाती म्हणतात, बरोबर आहे की नाही? मी या ठिकाणी आता आमच्या समाजामध्ये आम्ही भारतीय आहोत, आमचा भारत हा विविधतेने नटलेला आहे. सर आता इतिहासात समाजशास्त्रात जाऊ नका, पण आहे संबंध लक्षात ठेवा. आमचा देश हा विविधतेने नटलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळे जाती धर्म आहेत, आहेत का नाही? जाती येत ना आपल्याकडे, जाती. हा, जाती लक्षात ठेवा. आम्हाला जातीसाठी तर माती खायची लय हवं, आहे का नाही? शिकलेले सवरलेले होऊन सुद्धा आम्ही काय करणार? जातीसाठी माती खाणार, आहे का नाही? मातीच खा, शेण खाऊ नका. हा, म्हणजे जातीचा अभिमान असावा, नसावा असं कोण बोललं, आहे का नाही? जातीचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. परंतु जातीच्या नावाखाली काही भुलली करत बसू नका, आहे का नाही? जातीसाठी माती खाणे म्हणजे जातीवर विश्वास असणे, बरोबर आहे? जातीचा स्वाभिमान असणे, काही अडचण नाही, बरोबर आहे? पण जातीच्या नावाखाली चुकीच्या जर गोष्टी करत असाल तर त्याला शेण खाणे म्हणतात, आहे की नाही? जातीसाठी शेण नाही खायचं, जातीसाठी माती खालेली चालेल. चला लक्षात घ्या, जाती काय आहेत? आपल्याकडे जाती आहेत, आहे का नाही? आता आपल्याला कुणाला जातीभाषेत बोलायचं नाही, परंतु समजण्यासाठी म्हणून, उदाहरण म्हणून, बरोबर आहे की नाही? सुतार माहिती का? सुतार, सुतार माहिती, इंग्लिश मध्ये याला कार्पेंटर म्हणतात. काय म्हणतात? कार्पेंटर. मी तुम्हाला पूर्ण यादी लिहून देतो, ऑक्युपेशन, बरोबर आहे? ऑक्युपेशनची यादी देतो, तुम्ही घाबरू नका, काळजी तुम्ही करू नका. ऑक्युपेशन काय असतं? शिक्षकाला काय म्हणतात? लोहाराला काय म्हणतात? चांबाराला काय म्हणतात? सुताराला काय म्हणतात? सोनाराला काय म्हणतात? शिंप्याला काय म्हणतात? काही तुम्हाला ह्याच्यात अर्ध्याने माहिती असतात, आहे का नाही? पण नवीन नवीन आहेत. साधू महाराजाला काय म्हणतात? त्यांचा आजकाल व्यवसाय झालाय, आहे ना? म्हणून बरं का, आपल्याला काय मालूम नाही. नाहीतर महाराज लोक माझ्या नावाने कीर्तन करतील आणखी, आहे का नाही? एक प्रवचन माझ्या नावानं आहे, बोला पुंडलिक म्हणून. तर तो पण व्यवसाय आपण करू शकतो, आहे की नाही?
कला आहे. चला असो, प्रत्येक खूप सारे व्यवसाय बघितले. शेती करणे व्यवसाय आहे ना. चला तर बरेचसे काही आहेत. आता मी सुतार लिहिलो, सांबार लिहिलो, सांबार बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी काय लिहू, कुठले लोहार, काय लिहिलो लोहार बरोबर आहे. त्याच्यानंतर झाले का एवढे एवढे उदाहरण कळले तुम्हाला आहे का नाही. भात शिजला का बघायला काय पातेल्यावर भात खायचे नसते, तुम्हाला मालूम आहे. भाताची चितवन परीक्षा आहे की नाही. चला असू द्या. आपल्याला जाती, पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती असं का म्हणलं, आणि हे जितकं लवकर तुम्हाला कळलं तेवढं लवकर हा टॉपिक तुम्हाला समजतो. सर आम्हाला या जाती या शब्दाशी काही घेणदेण नाही हो सर, पुढचं शिकवा. नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब. आता ज्याला माहिती आहे त्याला लई घाई असते, कळ कुठं सुस्ती आहे माहित असते ना, पुढे पुढे जायची सवय राहते. पिक्चर बघायला बसलं, आपण बघितलेला पिक्चर लागला की ते काना सांगतात पुढे ही होते बघ आहे की नाही. आता का नाही पुष्पा त्याच्या तोतरीत मारते बघ नाही, चांगले त्याला सांगते कळच कळसाला ना. घाई असते पुढचं 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 सांगायची, पुढे पुढे बोलायची घाई असते. बरोबर आहे की नाही. ज्याला माहिती आहे त्याला थोडी कळस बसा आहे का नाही. लय 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 घाई करू नका, नाहीतर सर पार्ट्स ऑफ स्पीच शब्दाच्या जाती पुढे शिकवा आहे का नाही. कारण हे जाती हे शब्द जर कळाला तर अख्खा धडा कळाला, अख्खा टॉपिक समजला असा अर्थ होतो. चला तर बघा, सुतार, चांभार, लोहार 3 नावं आहे की नाही. आणि मी तो उभं टाकलोय ना. मी कोण आहे, मी कोण आहे, टीचर. काय आहे, टीचर, मास्तर, शाळा मास्तर आहे की नाही. चला शुद्ध मराठी लवकर कळते तुम्हाला. मी आहे टीचर. सर आपलं मात्र इंग्लिश मध्ये छान लिहिलेत आणि बाकीच्या असं मराठीतून लिहिलेत आहे की नाही. असं काय नाही उच्च निश्चय. चला असू द्या, इंग्लिश आहे म्हणून आपलं चालेल. हे टीचर, हे काय सुतार, लाकडं पासणारा माणूस दिसला तुम्हाला तर तुम्ही डोळे झाकून काय सांगता ते काय आहे, काय म्हणता सुतार, काय म्हणता सोनं कुटीत बसला त्याला काय म्हणता लोहा, काय म्हणता सोनार. लोखंडाला कुटीत बसला तर लोहा. बरोबर आहे का नाही. चपला शिव लागलेला सांबार. शाबाश. त्या ज्या जाती आहेत त्या जाती कशावर पडल्या, त्यांच्या कामावून पडल्या. कशावर पडल्या, कामावून जाती पडल्या. आपल्या समाजाची रचना कामावून झालेली आहे. बरोबर आहे. पूजा पाठ करणारा पुजारी, देव बाप्पा ब्राह्मण. पूजा पाठ करणारा भविष्य सांगणार आहे की नाही. श्री गणेशाय हो आहे का नाही. हे सांगणार कोण, देव बाप्पा आहे का नाही, ब्राह्मण. जाती कुठून पडल्या, अशाच पडल्या ना. प्रत्येकाचं काम. कपडे शिवू लागलेला काय झाला, शिंपी. काय झाला, घर बांधू लागलेला गवंडी. बरोबर आहे. घर बांधणारा गवंडी. या जाती ज्या आहेत त्या कामावून पडल्या. मग ह्या शब्दांच्या ज्या जाती आहेत पार्ट्स ऑफ स्पीच, त्यांच्या शब्दांच्या कामावरून पडल्या. कशावर पडलेल्या, शब्दाच्या कामावरून. शब्द बघून सांगायचं नाही, शब्द बघून सांगायच्या भांडीत जायचं नाही. जर शब्द बघून सांगा तर तुमचा कार्यक्रम चुकतो. काय होतो, तुमचा कार्यक्रम चुकतो. पाठाचं नाव बरोबर आहे. आता तुम्ही काय टाकणार आहात, पार्ट्स ऑफ स्पीच. काय टाकणार आहात, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती. शाबास. शब्दांच्या जाती त्या 2 प्रकारे पडतात. बरोबर आहे. आपल्या माणसाच्या जाती 2 प्रकारे पडतात. 2 प्रकारे माणसाच्या जाती कशा पडतात, 2 प्रकारे माणसांच्या जाती. बरोबर आहे की नाही. माणसांची जात आमच्या विज्ञानानुसार जर आम्ही विचार केला, माणसाची जात एक पुरुषलिंगी, दुसरी स्त्रीलिंगी आणि तिसरी जात नपुंसकलिंगी. बरोबर ना. काल चांगलं होतं ना ज्याला इंग्लिश जमणार तेच. हा तर असू द्या, जे इंग्लिश जमणार म्हणताय त्यांच्यासाठी कार्यक्रम हा तिसरा. चला लक्ष द्या. त्याच्यामुळं इंग्लिश जमत्या म्हणायचं, घाबरायचं नाही. जे घाबरून घरात बसतंय त्याला तिसरी जात. चला असू द्या. हे विज्ञानानुसार. कशानुसार, माणसाच्या पडलेली जात, माणसाचे पडलेले प्रकार 1 2 3. कशानुसार, अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर ऑफ बॉडी. आपल्या शरीराची रचना बघून हे प्रकार पाहिजे. करेक्ट ना. आपल्याला माणसाला बघून ओळखता येतं, त्याच्या कामाला बघून ओळखायची गरज नाही. इथं 100-200 माणसं थांबले, त्याच्यामध्ये आपण बघून ओळखतो माणसं किती आहेत, स्त्रिया किती आहेत आणि नपुंसकलिंगी किती आहेत. हे आपण कसं ओळखतो, त्यांना बघून ओळखतो. त्याला असं बघलं की झालं, त्यानं काय करतंय तिकडे आपल्याला काय घेणं देणं नाही. आपण सरळ सरळ ओळखतो.
अकॉर्डिंग द स्ट्रक्चर ऑफ बॉडी, त्याच्या बॉडीची रचना बघून, त्याच्या बॉडीची स्ट्रक्चर रचना जी आहे, बरोबर आहे, त्याच्यावर त्याला बघून आपण माणसाचे 3 प्रकार पाडले. आणि आता दुसरे जे प्रकार आहेत अकॉर्डिंग टू द फंक्शन, त्यांच्या कामावरून, त्यांचं काम बघून जर त्यांच्या प्रकाराचा विचार केला तर त्यांच्या काम बघून जर प्रकार बघितले तर लई आहे. आता सांगलो ना, सांबार, लोहार, सुतार, सोनार, देव बाप्पा, हे सर्व जे काही प्रकार आहेत हे सर्व प्रकार कशा आहेत माहिती, त्याचे कामानुसार पडले. आमच्या शब्दाचा एक कार्यक्रम तसलाच आहे, सेम टू सेम कार्यक्रम आहे का नाही. शब्दांचा कार्यक्रम, शब्दांच्या जाती ज्या आहेत, शब्दांचे प्रकार 2 प्रकारे अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर, बरोबर आहे नाही. आता अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर हे विचारलं जात नाही कुठे, माहिती असावं म्हणून थोडक्यात सांगतो. शब्दाचा शब्द जर बघितला तर शब्दाला बघायचं असलं हे का होय इन, हे का होय टू, हे एक शब्दाला इन म्हणजे प्रत्येक शब्दाची अर्थ काढायला जाऊ नका रे बाबा, हे धपाट्यानो. जर प्रत्येक शब्दाचा अर्थ जर काढायला गेलात, प्रत्येक शब्दाचा अर्थ बघायचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला इंग्लिश येत नाही. लक्षात आलं. मी इथं लिहिलं ग, या ग चा अर्थ काढायला जाऊ नका. मी इथं इज लिहिलं तर याचा अर्थ काढायला जाऊ नका. मी विल लिहिलं तर याचा अर्थ काढायला जाऊ नका. वाक्याचा अर्थ काढा तरच याचा अर्थ लागतो. जर तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ काढायला गेला तर तुम्हाला अर्थ लागणार नाही. म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ काढू नका. चला असू द्या. शब्दांचा पहिला प्रकार अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर, उगा शब्द बघून ओळखायचं, उगा शब्द बघायचं, फक्त रचना बघायची. हे झाला शब्द, त्याला म्हणायचं सिंपल वर्ड. काय म्हणायचं? सिंपल वर्ड. हे लिहू नका, हे लिहायचं नाही. याला म्हणतात सिंपल वर्ड. काय म्हणतात याला? सिंपल वर्ड. बरोबर आहे. आणि दुसरा एक लिहितो, ते पण टू पण काय झाला? सिंपल वर्ड. एक शब्द आहे ना, एकच शब्द, सिंगल शब्द, एकच शब्द, सिंगल वर्ड इज कॉल्ड सिंपल वर्ड. एकच शब्द असेल तर त्याला म्हणायचं. आणि या दोन्हीचा मिळून जर एक बनला इंटू इन आणि टू, है की नाही. नोट बुक, नोट एक इन, बुक एक, बुक एक, नोटबुक एक शब्द बनला तर त्याला म्हणायचं कंपाऊंड वर्ड. काय म्हणायचं? कंपाऊंड वर्ड. संयुक्त शब्द, संयुक्त शब्द त्याला म्हणायचं साधा शब्द, आणि ह्याला म्हणायचं संयुक्त. संयुक्त शब्द म्हणजे एक पेक्षा अधिक शब्द बनतात, है की नाही. दोघांचा मिळून जो बनतो, है की नाही. साईड आणि आउटसाइड, आउट वेगळं साईड वेगळं, दोन्हीचा एक बनला तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड वर्ड. चला असू द्या, की आपल्याला शिकायचं नाही आणि फक्त माहिती असावी म्हणून तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला शिकायच्या शब्दाच्या जाती कोणत्या कोणत्या शिकायच्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बरोबर आहे. 8 शब्दांच्या जाती शिकायच्या. किती? 8. त्यांना खूप कालावधी लागणार आहे, म्हणून लक्षात घ्या. पहिली शब्दाची जात कोणती आहे? नाउन. कोणती आहे मान? त्याला काय म्हणतात? नाम. काय म्हणतात? नाम. शाबाश. दुसरी जात कोणती आहे मान? प्रोनाउन. काय आहे? प्रोनाउन. याला म्हणतात सर्वनाम. काय म्हणतात? सर्वनाम. लिहून घ्या बाबू, हे लिहून घ्या सवय. त्याला मात्र लिहून घ्या, लाजू नका. लिहिण्याच्या बाबतीत लाजायचं नाही. तिसरी जात कोणती आहे मान? क्रम काही नाही, मागं पुढे झालं तर आपल्याला कोणी मारणार नाही, ओके. नाहीतर हे पुस्तकात गुरुजीने असा क्रम सांगलाय, मागं पुढे झालं तर कोणी घेणार नाही आपल्याला. चला, तिसरी आहे ऍडजेक्टिव्ह. कोणती आहे? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. कोणतं विशेषण? विशेषण. तिसरी कोणती आहे मान? तिसरी की चौथी? वर्ब. त्याला म्हणतात क्रियापद. काय म्हणतात? क्रियापद. शाबाश. क्रियापद. तिसरी जात कोणती आहे? क्रियापद. चौथी झाली. तिसरी म्हणाले रे, चौथी झाली. आपल्याला एबीसीडी येते. एक दोन कुठे येतात? काय अडचण आहे की नाही. त्यानंतर ऍडवर्ब. यू नाही बी आहे. ऍडवर्ब क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. सावी कोणती आहे मान? प्रिपोजिशन. प्रिपोजिशन. त्याला काय नाव? शब्दयोगी अव्यय. मराठी सांगत आहे शब्दयोगी अव्यय. सातवी आहे कंजक्शन. CON. कसं?
CON JUNCTRON कंजक्शन, याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. तर मराठी किती बारकाली आहे, इंग्लिश तरी अवघड आहे, काहीच अवघड नाही. त्याच्यानंतर आहे इंटरजक्शन. इंटरजक्शन केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी, याचा नावाचाच अर्थ आहे बघा, केवल प्रयोगी, फक्त वापरायचं, अर्थ करायचा नाही, फक्त केवल प्रयोगी. प्रयोग करणे म्हणजे काय, वापरणे. केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. लिहून घ्या, लवकर लवकर लिहून घ्या. गजानन शिवम ममता. झाले का? उद्या एवढं तुम्हाला पाठ करायचं आहे. स्पेलिंग, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, 4 एकदाच करायचे. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, 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 adverb, preposition, conjunction, interjection, adverb, preposition, conjunction, interjection, noun, pronoun, adjective, verb, 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 noun, pronoun, adjective, verb. पाठच करायचे. लक्षात आलं का? विथ स्पेलिंग, स्पेलिंग सेट पाठवायचे. उद्या 8 ला 8 नाउन, प्रोनाउन, adjective, verb. आपल्याला उद्या शिकायला सुरुवात करायची आहे नाउनला. बरोबर आहे. आता या नाउन शिकत असताना त्या नाउन मध्ये आता मी सरळ सरळ तुम्हाला नाउन शिकवणार आणि नाउन मध्ये बरेचशा गोष्टी असतात. आता जसं की वचन आहे, नामाचे वचन, बरोबर आहे. नंबर ऑफ नाउन, नामाचे वचन आहे. हे आर्टिकल पण नामाशी संबंधित आहे, कारण नावाला आर्टिकल लावतात, बरोबर आहे. आर्टिकलचं पण आहे. दुसरी गोष्ट कोणती आहे, जेंडर आहे. जेंडर एक आहे की नाही, जेंडर स्त्रीलिंग, पुरुषलिंग काय आहे, नपुंसकलिंग जे आहे, जेंडर शिकावं लागेल. कशाची आहे, त्या नाउनच आहे. आणखी कोणती चौथी गोष्ट आहे का, आहे. कोणती आहे, केस, केस ऑफ नाउन, आहे की नाही. केस विभक्ती, हो, विभक्तीचे प्रकार. तुम्हाला वाटलं मराठीतच आहे वय, आमच्या इंग्लिश मध्ये नाही वाटलं काय, पण आहे, तेवढे नाही, कमी आहेत आमच्याकडे, आहे की नाही. चला असू द्या, आमच्याकडे 2-4 केस आहेत, तेवढ्या शिकल्या कार्यक्रम संपला. इंग्लिश एवढा अवघड, सॉरी मराठी एवढा अवघड नाही, आहे की नाही. मराठीमध्ये बघा की केस विभक्ती शिका, काय सला ते काय रे बाबा, प्रथमा, द्वितीय, तृतीय, त्याचा प्रत्यय, व्यक्ती, एक वचनी प्रत्यय, अनेक वचनी प्रत्यय आणि कारखा, तेवढ्या भानगडीत जायची गरज आम्हाला नाही. आमचा कार्यक्रम लय सोपा, एकदम थोडक्यात. चला असू द्या. त्या नामावर डिपेंड असणारे 1, 2, 3, 4 धडे आहेत. किती धडे आहेत, 1, 2, 3, 4 टॉपिक आहेत, आहे की नाही. आधी नाम शिकावं आणि ते टॉपिक सेपरेटली शिकावे. नाम झाले, त्याच्यानंतर प्रोनाउन घ्यायचं, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह, एक टॉपिक. नाउन हे एक टॉपिक करा, प्रोनाउन एक टॉपिक करायचा, ऍडजेक्टिव्ह एक, बरोबर आहे. हे नाउन झालं की नाउन वरती एक्झाम घ्यायची, आहे का नाही. नाउन झाले की अगोदर शिकलेले अल्फाबेट, त्याच्यावरती आर्टिकल, नंबर ऑफ नाउन, आर्टिकल, जेंडर, केस, या सर्वांवरती काय करायचं, एक एक्झाम घ्यायची, बरोबर आहे. आणि नाउन आणि नाउनचे टाइप्स, त्याच्यावरती एक एक्झाम घ्यायची. प्रत्येक टॉपिक वर एक्झाम. हे नाउन वर एक एक्झाम होईल, प्रोनाउन वर एक्झाम होईल, ऍडजेक्टिव्ह वर एक्झाम होईल, वर्ब वर सुद्धा होईल. त्यांचे तुम्हाला नोट्स पण दिल्या जातील. नोट्स म्हणजे काय, आता लिहून द्यावे. आणखी तुम्हाला जर काय माझ्याकडे स्टडी मटेरियल तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल, बरोबर. तेवढं दिल्याच्या नंतर त्याच्या एक्झाम साठी तुम्ही तयार राहायचं. आणि तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन कसे येतात, हे सर्व क्वेश्चन तुम्हाला आता नाउन विषयी कसे क्वेश्चन येतात, त्या सर्वांविषयी मी तुम्हाला त्याच्यामध्ये क्वेश्चन त्या टाईपचे टाकेल आणि त्या टाईपचे क्वेश्चन सुद्धा मी प्रॅक्टिस तुम्हाला सोडून घेईन, बरोबर आहे.
म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला जर कधी प्रश्न आले तर ते तुम्हाला अडचण येणार नाही. आणि हे शिकत असताना एबीसीडी कसं शिकलं त्याचा काय संबंध आहे तो कळून जाईल. ठीक आहे. तोपर्यंत चला भेटूया उद्या 7 वाजता. नमस्कार. गुड नाईट. बाय.